केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याचे पडसाद जळगावातही उमटले. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत जळगावमध्ये सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनातील विद्यार्थ्यांनी आज आनंदोत्सव साजरा केला. भर पावसात विद्यार्थ्यांनी जल्लोष करत नृत्य केले, तसेच उपस्थित नागरिकांना चॉकलेट आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला. अनेक दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन यानंतर विद्यार्थ्यांनी मागे घेत असल्याची घोषणा केली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले की हे आंदोलन कोणत्याही व्यक्तीविरोधात नव्हते. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि विविध शैक्षणिक प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनाचा एक टप्पा पूर्ण झाला असला तरी भविष्यात विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरून लढा उभारण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देत जळगावातील विद्यार्थ्यांनी सातत्याने आंदोलन सुरू ठेवले होते. राजीनाम्याची घोषणा होताच आंदोलनस्थळी आनंदाचे वातावरण निर्माण झाले. घोषणाबाजी, नृत्य आणि मिठाई वाटप करत विद्यार्थ्यांनी आपला आनंद व्यक्त केला. आज भारतीय संविधानाचा, लोकशाहीचा, युवा विद्यार्थी एकतेचा विजय झाला आहे. विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या